आता नीतिशास्त्राचे सार, इसेन्स ऑफ इथिक्स. आता नीतिशास्त्राचे सार म्हणजे काय, तर ज्यावेळेस तुम्ही एखादी कृती करताय, म्हणजे काय एक ह्युमन ऍक्शन आहे किंवा तुमची जी ऍक्शन आहे किंवा तुमची एखादी कृती आहे, तर ती इथिकल आहे का अनइथिकल आहे हे ठरवण्यासाठी जे लावणारे निकष आहेत, ठीक आहे, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, नीतिशास्त्राचे सार किंवा इसेन्स ऑफ इथिक्स. म्हणजे आपण बऱ्याचशा कृती करत असतो, म्हणजे तुमची कृती म्हणजे आता काय आहे की तुम्ही ज्यावेळेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काम करणार आहे तर त्यावेळेस सहज सोपं ऍडमिनिस्ट्रेशन नसणार आहे. म्हणजे मी म्हणलं की फक्त तुम्हाला पोलीस ऑफिसरला फक्त लॉ जे आहे त्याचं फॉलो करायचं आहे का, तर बऱ्याचशा वेळा अशी सिच्युएशन त्याच्या पुढे येणार आहे की लॉ फॉलो करू की स्वतःचं कन्सायन्स फॉलो करू किंवा कायदा पालन करू की डायरेक्ट काय करू मदत करू. म्हणजे फ्लडच्या सिच्युएशन मध्ये काय होतं, कायदा काय सांगतो तुम्हाला की वरनं जोपर्यंत तुम्हाला गायडन्स येत नाही, गाईडलाईन्स येत नाहीयेत, तोपर्यंत काय करायचं नाही, त्या ठिकाणी ऍक्शन घ्यायची नाही. ठीक आहे, म्हणजे डिस्क्रिशनरी पॉवर पण नाही आहे ती की खूप जास्त फंड रिलीज करणं किंवा कोणाला डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टरलाच काय करणं विदाऊट प्रॉपर प्रोसिजर त्याला अपॉइंट करून लगेच काम करायला लावणं. ठीक आहे, म्हणजे हे काय नसणार आहे, नियमाला धरून त्या ठिकाणी नसणार आहे. पण ती जी ऍक्शन आहे ती तुमची इथिकल आहे का अनइथिकल आहे, म्हणजे इलिगल तर लगेच होईल किंवा तुम्ही रूलचं तर व्हायोलेशन केलेलंच आहे, पण ती ऍक्शन इथिकल म्हणजे ब्रॉडर पिक्चर काय आहे सगळ्यात वरचा, तर ती ऍक्शन अनइथिकल आहे इथिकल आहे, तर ती कुठल्या ह्याच्यावरती डिसाईड करायची ह्याचे काही निकष आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा एखाद्या ऑफिसरने त्याच्या इंटेन्शननी काम केलं आणि त्याचा रूल ब्रेक केला तर त्याच्यावरती इन्क्वायरी कमिशन बसते, आणि इन्क्वायरी कमिशन बसल्यानंतर काय होणार आहे, तर त्याच्यावरती जर ती ऍक्शन इथिकल कंडक्टमध्ये जर योग्य असेल, नीतिशास्त्राच्या सारानुसार जर ती योग्य असेल, तर त्या ऑफिसरला काय केलं जातं, सोडलं जातं. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल काय, तर डॉक्टरकडे काय असतं की कन्सेंट घेणं महत्वाचं असतं, की ऑपरेशन क्रिटिकल ऑपरेशन करायच्या अगोदर काय पेशंटचं व्यवस्थित करणं किंवा ते रिलेटिव्हचं कन्सेंट घेणं. पण पेशंट हॉस्पिटलला अशा कंडिशनमध्ये आलाय की प्रॉपर प्रोसिजर फॉलो करायला वेळच नाहीये, ठीक आहे, किंवा त्याचा नातेवाईक कोणच नाहीये, समजा ऍक्सिडेंट झाला रस्त्यावरती आणि पेशंटचं खूप ब्लिडिंग होतंय, त्याला क्रिटिकल हार्ट फेल्युअर व्हायला लागलंय, तर त्यावेळेस त्या हॉस्पिटलनी जर त्या डॉक्टरनी काय केलं, ऍक्शन घेऊन लगेच ट्रीटमेंट चालू केली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला पेशंटचा, आणि मग सगळे इन्क्वायरी काय होणार, तुम्ही प्रोसिजर फॉलो केली का, कन्सेंट आहे का पेशंटचा, किंवा सगळ्या गोष्टी चेक केल्या का, पण तेवढा वेळच नव्हता ना त्या गोष्टीला. म्हणजे तुमचा जो काही ऍक्शन जे आहे तर ती इथिकली आहे की अनइथिकल आहे, ठीक आहे, तर ती चेक करण्यासाठी जे निकष आहेत त्याला काय आपण म्हणतो, नीतिशास्त्राचे सार. म्हणजे ती जी तुमची ऍक्शन आहे ती कशी असली पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह असली पाहिजे, तुमच्या मूल्याला धरून असली पाहिजे, प्रोफेशनल इथिक्सला त्या ठिकाणी धरून असली पाहिजे. ठीक आहे, आता डॉक्टर ज्या वेळेस काय करतात, ओथ घेतात, तर त्यावेळेस ती हिपोक्रॅटिक ओथ असते ना, तर त्यावेळेस काय असतं की पेशंटला काय करणं, मी अटमोस्ट ट्रीटमेंट माझ्या नॉलेजनी त्याला त्या ठिकाणी देईल, त्याची काळजी घेईल, ठीक आहे, त्याला जे काही फॉलोअप ट्रीटमेंट आहे त्याचं नॉलेज देईल, किंवा त्याला कुठला आजार झाला आहे त्याचं कुठली ट्रीटमेंट करायला लागेल ही मी त्याला काय करेल, कुठलीही आडपडदा न ठेवता सांगेल. म्हणजे ही जी काही कोड ऑफ कंडक्ट जी आहे त्याची ओथ त्यांनी घेतलेली असती. सगळ्यात महत्वाचं काय, त्या पेशंटचा जीव वाचवणं, ना की प्रोसिजर फॉलो करणं. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी ते कुठे सांगतात आपल्याला, इसेन्स ऑफ इथिक्स. मग त्याचे काही क्रायटेरिया दिलेत. ठीक आहे, आता पहिला क्रायटेरिया काय आहे त्यामधला, की ह्युमन ऍक्शन. ह्युमन ऍक्शन म्हणजे काय असणार आहे, मानवी क्रिया. आता मानवी क्रिया जर म्हटलं तर मानवी क्रिया दोन प्रकारच्या असतात, एक कुठली व्हॉलंटरी आणि दुसरी असणार आहे इनव्हॉलंटरी. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये दोन प्रकार त्या ठिकाणी पडणार आहेत. म्हणजे काय असणार आहे, ऐच्छिक क्रिया आणि अनैच्छिक क्रिया. आता जे काही अनैच्छिक क्रिया आहेत ते काय आहेत, चालून काय न कळत घडतायत आपल्या बरोबर. म्हणजे मी तुम्हाला बोलताय तर माझे डोळे ऑटोमॅटिक मिटतायत, ठीक आहे, मी श्वास घेतोय त्या ठिकाणी, की तुम्ही तुमच्या बॉडीला म्हणजे त्याच्यावर तुमचं कंट्रोल नसणार आहे, तर त्या ज्या क्रिया सगळ्या आहेत त्या कुठल्या असणार आहेत, अनैच्छिक क्रिया त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे ते त्याच्यामध्ये काही इथिक्स गोष्ट सांगण्यासारखं काही नाहीये. ठीक आहे, म्हणजे अनैच्छिक क्रिया सगळ्या माणसासाठी सेम त्या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जे डेली लाईफमध्ये जे गोष्टी करता त्या सगळ्यात एका माणसाला करणे गरजेचं आहे, किंवा त्याच्यावरती तुमचं कंट्रोल त्या ठिकाणी नसणार आहे. ठीक आहे, तर त्याला आपण काय म्हणतोय, अनैच्छिक क्रिया. आता इथिक्सचे निकष आहेत किंवा जे काही इसेन्स ऑफ इथिक्स किंवा
नीतिशास्त्राचे सार कशाला अप्लाय होणार आहे? ज्या क्रिया माणूस काय करतोय, व्हॉलंटरी करतोय. ठीक आहे, म्हणजे व्हॉलंटरी क्रिया करणं म्हणजे एखाद्या माणसाने चोरी केली तर ठीक आहे, व्हॉलंटरी क्रिया आहे. म्हणजे ती इनव्हॉलंटरी क्रिया नाही, म्हणजे त्यांनी काय केलं, स्वतः निर्णय घेतला आणि ती क्रिया त्या ठिकाणी केली. किंवा तुम्ही एक्झाम मध्ये चिटिंग केली. आता एक्झाम मध्ये चिटिंग जर तुम्ही करताय तर ती कशी क्रिया आहे? व्हॉलंटरी क्रिया आहे. म्हणजे तुम्ही काय करताय, ती जाणून बुजून करताय किंवा तुम्ही होश हवास असल्यामुळे किंवा तुमच्या इंटेन्शन असल्यानंतर तो काय करताय, तुम्ही ती क्रिया त्या ठिकाणी करताय. ठीक आहे. तसंच गाडी चालवताना तुम्ही ऍक्सिडेंट केला, ती काय आहे? व्हॉलंटरी क्रिया आहे. इनव्हॉलंटरी क्रिया कुठली असू शकते? तर फॉर एक्झाम्पल तुम्ही गाडी चालवताना अचानकच काय झालं, कुत्रा आडवा आलं किंवा त्या ठिकाणी एक माणूस जम्प केली तुमच्या गाडीमध्ये, ती तुमची क्रिया कशी असणार आहे? इनव्हॉलंटरी क्रिया. म्हणजे तुमचं त्याच्यावरती नियंत्रण नाहीये. व्हॉलंटरी क्रिया म्हणजे काय असणार आहे? ज्या गोष्टीवर तुम्ही काय करू शकता, तुमचं नियंत्रण आहे, तुमचं कंट्रोल आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी डिसिजन घेऊन ज्यावेळेस क्रिया करता ती कुठली असणार आहे? व्हॉलंटरी क्रिया किंवा त्याला आपण काय म्हणतो, ऐच्छिक क्रिया. आता ही जी काही ही कशाला अप्लाय होणार आहे? फक्त ह्युमन ऍक्शनला, म्हणजे मानवी क्रियासाठीच अप्लाय होणार आहे. मानवी क्रिया दोन टाईपच्या असतात, व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी. आता इथिक्सचा सगळ्यात मोठा डिलेमा काय आहे? आता मी रोबोट तयार केला, ठीक आहे, किंवा आता ऑटोमॅटिक ज्या गाडी आहेत, आता त्या गाड्या काय करतात, रस्त्यावर चालली आणि त्या गाडीने उडवलं एका माणसाला, तर नेमकं रिस्पॉन्सिबल कुणाला धरायचं हा प्रश्न आहे. त्यामुळं त्याच्यात अजून काय, त्यांना तेवढी परमिशन नाहीये किंवा त्या गोष्टी अजून टेस्टिंग मध्येच आहेत. म्हणजे त्या एक साईडला काय टेक्नॉलॉजिकल अँगल आहे आणि दुसऱ्या साईडला काय आहे, इथिकल अँगल आहे. कारण एका गाडीला समजा आता रस्ता चाललाय, ठीक आहे, आणि एका साईडला काय एक रस्त्यात काय गाडीला काय झालं की एक माणूस आडवा आला, ठीक आहे, एक माणूस आडवा आला आणि दुसऱ्या बाजूला पण काय एक गाडी त्या ठिकाणी येते आणि त्या गाडीमध्ये काय 4-5 लोक आहेत, साईडला खड्डा आहे. तर अशी जी काही कॉम्प्लेक्स सिच्युएशन असेल तर त्यावेळेस त्या जी काही अल्गोरिदम आहेत त्या ऑटोमॅटिक कारचे, तिला निर्णय घेताना काय असणार आहे, अवघड असणार आहे. ठीक आहे, थोड्या वेळ मी तुम्हाला तो ट्रॉली प्रॉब्लेम दाखवेल, त्यामुळे तुम्हाला कळेल की इथिक्स जे आहे ते तेवढं सोपं नाहीये जेवढं आपल्याला वाटतं तेवढं. तर सगळ्या जे काही तुम्ही शिकणार आहे आता, सगळे वेगवेगळे स्कूल शिकणार आहे, त्याचं परमुटेशन आणि कॉम्बिनेशननी तुम्ही काय करणार आहे, डिसिजन त्या ठिकाणी घेणार आहे. त्यामुळे काय, ही जी काही ह्युमन ऍक्शन आहे, म्हणजे नीतिशास्त्राचे सार कशाला लागू आहे? फक्त ह्युमन ऍक्शनला. प्राण्यांना वगैरे ते लागू आहे का? किंवा जे काही रोबोट्स आहेत किंवा जे मशीन आहेत त्याला ते त्या ठिकाणी लागू नाहीये. ठीक आहे. आता दुसरा जो काही त्याचा हे आहे, दुसरी जी काही त्याची क्रिया आहे तर ती काय असणार आहे, फ्री विल. म्हणजे दुसरा, म्हणजे तुम्ही पहिली गोष्ट काय करणार, चेक ऍक्शन ह्युमनची ऍक्शन आहे का, मग ती कुठली, व्हॉलंटरी आहे की इनव्हॉलंटरी आहे. मग इनव्हॉलंटरी असेल तर त्याच्यावरती तो लागू होणार नाही. जर ती ऍक्शन कशी असेल, व्हॉलंटरी असेल तर लागू होणार. दुसरं काय आहे, तर दुसरं जी काही चेक करण्याचं जो काही क्रायटेरिया आहे तो कुठला आहे, फ्री विल. म्हणजे काय, मुक्त इच्छा. म्हणजे तुम्ही जी क्रिया आहे ती तुम्ही मुक्त इच्छेने केली का ते बघणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल उद्या तुम्हाला कोणतरी गन ठेवली डोक्यावरती आणि सांगितलं की त्याला मार, ठीक आहे, किंवा ते तुमच्यावरती काय केला, फोर्स केला आणि तुम्हाला ती कृती त्या ठिकाणी करायला लावली, तर तिथं काय असणार आहे, तुमची जी कृती ती इथिकल ग्राह्य धरली जाणार आहे. कारण तुम्ही काय, ती इच्छा कृती जी आहे ती फ्री विलने केली नाहीये, तुम्हाला ती कृती कुणीतरी करायला लावलेली आहे. ठीक आहे. म्हणजे तुमच्यावरती कोणतरी बळजबरी करतंय, तुमच्यावरती कोणतरी फोर्स करून तुम्हाला ऍक्शन करायला लावली आणि त्यांनी काय झालं, डिस्ट्रक्शन झालं, काहीतरी अनइथिकल कृती घडली. पण तुमची जी ऍक्शन आहे ती कशी असणार आहे, इथिकल त्या ठिकाणी असणार आहे. कारण तुमच्यावरती काय असणार आहे, तुमची जी इच्छा आहे ती कशी नसणार आहे, फ्री विलनी त्या ठिकाणी नसणार आहे. ठीक आहे. आता तिसरा जो काही क्रायटेरिया आहे तर तो क्रायटेरिया काय आहे, तर फ्रीडम ऑफ चॉईस. ठीक आहे, म्हणजे निवडीचे स्वातंत्र्य. फ्रीडम ऑफ चॉईस म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं काल, ते ह्याचा हेन्स डिलेमाचा प्रॉब्लेम दिला होता बघा. हेन्स डिलेमा, ती गोळ्या औषध सांगितलं होतं ना तुम्हाला. हेन्स डिलेमा म्हणजे काय, एका गरीब माणूस तुम्हाला सांगितला होता, त्याची जी काही बायको ती आजारी होती, त्यांनी येन प्रकारे सगळ्यांना, मित्राला फोन केला, मालकाला फोन केला, दुकानदाराला विनंती केली, तरी पण त्याला काय, ती काही गोळ्या त्या ठिकाणी मिळणार नाहीत आणि शेवटी काय, त्यांनी बायको मरू नये म्हणून काय केली, चोरी केली. ठीक आहे. आता इथं काय, फ्रीडम ऑफ चॉईस म्हणजे आता तुम्ही जे काही गोष्टी केली तर तुमच्याकडे फ्रीडम ऑफ चॉईस होतं का, हा पण त्या ठिकाणी बघणार. म्हणजे तुम्ही खिशात पैसे आणि तुम्ही काय करताय, स्टील करताय, चोरी करताय, ते काय चुकीचं आहे. म्हणजे तुमच्याकडे चॉईस होती की काय, खिशातलं पैसे खर्च करून काय करेल मी, ती गोळ्या औषधं घेईल.
दुसरं काय आहे की तुम्ही विनवणी केली का त्या माणसाला, म्हणजे आता ते त्याची जी प्रॉपर्टी ते माणसाची, म्हणजे जो काही मेडिकलवाला आहे त्याच्यात गोळ्या औषध काय असणार त्याची प्रॉपर्टी असणार आहे, तुम्ही त्याला विनवणी केली का, त्याला विनंती केली का, किंवा तुम्ही दुसरी अजून कुठल्या प्रकारे पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला का, किंवा तुम्ही लक्झरी मध्ये राहताय, घरी एवढं मोठं सोनं नाणं पडलंय आणि तुम्ही गेला मेडिकलमध्ये, त्याला विनवणी केली, तो नाही म्हणला की चोरी केली, ठीक आहे. म्हणजे हे काय चुकीचं आहे. म्हणजे दुसरी कुठली तुमच्याकडे चॉईस आहे का, आणि जर ती चॉईस असेल तर त्याचा तुम्ही प्रयत्न केला का इथिकली ऍक्ट करण्याचा, आणि सगळे जर दरवाजे बंद असतील तर लास्ट रिसॉर्ट म्हणजे काय, ऍज अ लास्ट रिसॉर्ट जर तुम्ही ती गोष्ट केली असेल, स्टिलिंग केली असेल, म्हणजे एखाद्या गरीब मुलांनी खाण्यासाठी जर काहीतरी चोरलं असेल, तर ती ऍक्ट जी आहे ती कशी असणार आहे, इथिकल त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे फ्रीडम ऑफ चॉईस नसेल तर काय, ती केलेली जी ऍक्शन आहे ती कशी असेल, योग्य असेल. म्हणजे तुम्हाला कळतंय का, म्हणजे आपण काय करतो, एक मोरल कंपास आहे, म्हणजे तुमची जी ऍक्शन आहे इथिकली अनइथिकली असे काय करणार आहे, वेगवेगळ्या क्रायटेरियानुसार काय असणार आहे, फिरत त्या ठिकाणी राहणार आहे. आता त्याचा जो काही पुढचा जो काही आहे तर कुठलं आहे, नॉलेज. म्हणजे चौथा जो काही क्रायटेरिया आहे ते कुठले, नॉलेज. नॉलेज म्हणजे काय, त्या गोष्टीचं काय पाहिजे तुम्हाला, ज्ञान. आता तुम्ही कोर्टामध्ये पण गेला, म्हणजे कोर्टामध्ये जर तुमची जी ऍक्शन आहे ती इलिगल आहे का नाही, किंवा तुम्हाला कायदा माहीत आहे का नाही, हे पण आधी बघितलं जातो, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जर माहीत असून जर तुम्ही तो गुन्हा केला, किंवा तुम्ही एखादं डिसिजन जर घेताय आणि त्याचे कॅटॅस्ट्रॉफी म्हणजे जे काही संकट जे येणार आहे ते तुम्हाला माहीत असून पण तुम्ही ज्या गोष्टी केल्यात, तर ते काय असणार आहे, इथिकली चुकीचं त्या ठिकाणी असणार आहे. फॉर एक्झाम्पल, आता लहान मुलं जे आहेत, लहान मुलांना काय नसतं, नॉलेज नसतं कुठल्या गोष्टींचं, ठीक आहे. लहान मुलांना ते तेवढं त्यांच्यामध्ये ब्रेनची कॅपॅसिटी किंवा त्यांना त्या ठिकाणी ज्ञान नसतं प्रत्येक गोष्टीचं, आणि त्यांनी जर एखादी ऍक्शन जर केली, आपण त्याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घेतो का लहान मुलावरती, त्याला काय सांगतो आपण, फक्त समजून सांगतो की अरे असं केल्यानंतर असं होणार आहे. म्हणजे त्याचं नॉलेज काय करतो आपण, इम्प्रूव्ह करतो थ्रू एज्युकेशन, थ्रू पॅरेंटिंग, सगळ्या गोष्टीतून त्याला काय करतो आपण, ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय, तर तुम्हाला त्या गोष्टीचं नॉलेज आहे का, हे पण गोष्टी बघितली जाते. आता ज्यावेळेस काही जे कायदे आहेत ते आफ्टर 18 का लागू करतो आपण, स्ट्रिंजंट पनिशमेंट, कारण न्यायालयाच्या मध्ये काय असतं की 18 वर्षापर्यंत काय असते माणसाची कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, ब्रेन डेव्हलपमेंट, किंवा जे काही सगळ्या त्याला गोष्टी कळणार आहेत त्या 18 वर्षापर्यंत त्याला त्या ठिकाणी कळणार आहेत, ठीक आहे. आणि 18 वर्षाच्या पुढे तो मॅच्युअर झाला असेल, म्हणजे त्याला सगळ्या गोष्टीचं नॉलेज असेल, काय करू काय नाही, ठीक आहे. म्हणजे लहान मुलांनी जरी आता शाळेत असताना सगळ्यांनी चोरलं असेल, काय कंपास चोरला असेल, बाटली चोरली असेल का नाही, नाही चोरली का, म्हणजे जे आवडलं ते मी तर घेऊन यायचो, पेन पेन दिसला की घेऊन यायचो, आवडला पेन, मग घरने परत मला सांगायचे तसं करायचं नसतं, मग एका नकल देणार. म्हणजे नॉलेज जे आहे ते काय होणार आपलं, इम्प्रूव्ह होणार, ठीक आहे. आता वडिलांचाच पेन मी त्या चोरला होता. म्हणजे रेनॉल्ड्स पेन असायचा बघा, आधी 6 रुपयाला मिळायचा काय, तर मी साधारणतः 3-4 वर्षाचा असेल, म्हणजे त्यावेळेस अट्रॅक्शन लय असायचं पेनवर, लिहिता पण येत नव्हतं, पण ते कसं चालतो, काय करतो, कसं वर्क असणार आहे, तर तो चोरून ठेवला होता मी लपून कुठं तर, आणि सगळ्यांबरोबर शोधत होतो परत. म्हणजे पेन शोधण्याचा प्रयत्न करत होतो. मग ती क्युरिओसिटी असते लहानपणी, पेन आहे का कुठे गेला निघून, मग सारखं बघायचं मी जाऊन तिथं. मग भावाने बघितलं काय बघतोय सारखं जाऊन, ती पेनला बघत होतं, मग बोलवलं आणि मग नॉलेज दिलं मला, ठीक आहे. त्यानंतर कळालं आपल्याला काय, स्टिलिंग इज रॉंग. म्हणजे लहान मुलाला डायरेक्ट आपण जेलमध्ये टाकतो का, त्याला आधी काय सांगतो आपण, समजून त्या ठिकाणी सांगतो. किंवा ज्या गोष्टी लहान म्हणजे त्यांना नॉलेज नसते एवढ्या गोष्टींचं, किंवा लहान मुलं काही करतात, त्यांचं नॉलेजने काय होणार, इम्प्रूव्ह होणार आहे. त्यामुळं ही जी काही नॉलेजची आहे ती लहान मुलावरती अप्लाय होईल का, नाही होणार. किंवा एखादं क्रिटिकल खूप जास्त नॉलेज आहे, सायंटिफिक नॉलेज आहे, टेक्निकल नॉलेज आहे, आणि त्या माणसाचा एखाद्या कॉमन माणसाचा संबंध त्या ठिकाणी आलेला आहे, आणि त्यांनी जर कळत न कळत ती जर गोष्ट केली तर ती काय नसणार आहे, इथिकली रॉंग त्या ठिकाणी नसणार आहे, कारण नॉलेजच त्याला त्या गोष्टीचं नाहीये, ठीक आहे. म्हणजे कळत न कळत, म्हणजे जाणून बुजून त्यांनी केलेले, ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एक घरी जेवण करतात बघा, ठीक आहे, तर मीठ आणि दुसरं काहीतरी दिसतं वेगळं काहीतरी पदार्थ मिठासारखा चुकून त्यांनी टाकला त्याला नॉलेज नसताना, आणि सगळ्या लोकांचं काय झालं, हेल्थ खराब झाली, तर त्याला रिस्पॉन्सिबल धरता येईल का, ठीक आहे. मीठ आणि सोडा बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं घरी, म्हणजे मीठऐवजी सोडाच टाकतो आपण, ते खाल्ल्यानंतर कळतं आपला अरे सोडा आहे, ठीक आहे. तर कळत न कळत ज्या गोष्टी करतात आपल्या, तर ते काय असणार आहे, त्याला इथिकली रॉंग म्हणता येणार नाही, कारण नॉलेज नसताना. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, इंटेन्शन. आता पुढे आपण इमॅन्युअल कांट बघणारच आहे, तर तो म्हणतो की इंटेन्शन तुमचं काय असलं पाहिजे, प्युअर असलं पाहिजे.
म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, आता ते मगाशी जी तुम्हाला केस सांगितली होती क्रिटिकल पेशंटची आणि डॉक्टर त्याच्यावरती ट्रीटमेंट करतोय, तर डॉक्टरचं इंटेन्शन चांगलं होतं, ठीक आहे. डॉक्टरचं इंटेन्शन हे नव्हतं की लगेच ट्रीटमेंट करू, पैसे काढू, जरा हार्टची सर्जरी आली लगेच त्याला आलाय पेशंट तर लगेच ऍडमिट करून घेऊ, ठीक आहे, इन्शुरन्स तर असेलच, क्लेम करून टाकू. पण डॉक्टरचं इंटेन्शन काय होतं, तर त्या पेशंटला लवकरात लवकर त्या ठिकाणी त्याचं जे काही पुढचं जे काही हे आहे लाईफ त्या ठिकाणी वाचवणं. म्हणजे इंटेन्शन तुमचं काय असलं पाहिजे, प्युअर असलं पाहिजे. आणि इंटेन्शन जर तुम्ही एखादी चांगल्या इंटेन्शननी गोष्ट केली आणि तुम्हाला त्याचं नॉलेज नाहीये तरी पण ती गोष्ट कशी असणार आहे, इथिकली राईट असणार आहे. कळते का नाही डिफरन्स? ठीक आहे. आता पुढची जी काही गोष्टी आहे ती काय आहे, त्यांचा तेच आहे, म्हणजे उद्देश. म्हणजे पुढचा जो काही आहे तो आहे तुमचा उद्देश किंवा तुमचा मोटिव्ह. ठीक. मोटिव्ह म्हणजेच काय असणार आहे, तुमचा उद्देश. म्हणजे एखाद्या ऑफिसरनी काय त्याला नॉलेज आहे की काय आता कॉन्ट्रॅक्ट द्यायचं, एक समजा एक 2 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्यांनी काय केलं, त्या एका कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिलं, पण त्याचा उद्देश काय, तो देताना तो चांगलं काम करणं हेतू नव्हता त्याचा, तर काय होतं त्याच्यातून पैसे कमवणं हा ते मागचा काय होता, हेतू होता. किंवा चांगले चांगले रस्ते तुम्ही बघता ते काय होतात, लगेच उकडतात. पुण्यात तर जास्तच, गावाकडे रस्ते नाही आहेत, पण पुण्यात तुम्ही बघितलं प्रत्येक 6 महिन्याला काय होतं, नवीन तिथंच रोड तयार असतो, लगेच तो खराब होतो किंवा खराब नसला झाला तरी ते उचकडून नवीन रोड होतो. ठीक आहे. म्हणजे आता ती जी थिंग आहे ती काय लिगली रॉंग आहे का ती गोष्ट, लिगली राईट आहे. म्हणजे काय त्या गोष्टीचं टेंडर निघाले किंवा त्याला वरतून अप्रुव्हल आले, फंड अप्रूव्ह झालाय, कॉन्ट्रॅक्टर काय झालेला आहे, अलोकेट झालेला आहे. पण एखाद्या माणसाचा मोटिव्ह जर काय असेल, इंटेन्शन चुकीचं असेल, त्या मागनं पैसे जर मी कमवतोय, तर ती काय होऊ शकते, जी गोष्ट आहे ती कशी असेल, इथिकली रॉंग असणार आहे. ठीक आहे. म्हणजे हे जे आहे ते काय आहे तुमचं इसेन्स ऑफ इथिक्स. म्हणजे गीतेचं सार कसं ते 2-4 वेळी सांगतात ना, तसं कुठली जी ऍक्शन आहे ती तुम्हाला इथिकली राईट आहे किंवा इथिकली रॉंग आहे हे कळण्यासाठी काय करायचे, हे सगळे क्रायटेरिया आहेत. पहिलं काय आहे, इट हॅज टू बी ह्युमन ऍक्शन. दुसरं काय असेल, हा फ्री विल आहे का ते बघितलं जाईल. परत फ्रीडम ऑफ चॉईस आहे का, त्यानंतर नॉलेज आहे का, आणि शेवटी तुमचा इंटेन्शन काय आहे ते खूप जास्त महत्वाचं आहे. किंवा पर्पज, हेतू, ठीक आहे, इंटेन्शन ते सगळं सेमच आहे. तर तुमचा हेतू जो असेल तो चांगला असेल तर ठीक आहे, नसेल तर काय ती जी ऍक्शन आहे ती कशी असणार आहे, करप्ट असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल लाडकी बहीण योजना आता चालू आहे, जर गव्हर्नमेंटचं इंटेन्शन काय असेल त्या मागचं की आता सगळं ती बजेटमध्ये आपण अप्रूव्ह केलंय, पण त्या योजनेमागचा गव्हर्नमेंटचं जर इंटेन्शन असेल की मी वोटरला काय करेल, ल्यूर करेल किंवा वोटरला काय करेल, प्रभाव त्याच्यावरती टाकेल आणि त्याचा मतदान घेण्याचा प्रयत्न करून सत्तेमध्ये येणार असेल, जरी ती ऍक्शन लिगली राईट असेल, ठीक आहे, तरी ती ऍक्शन कशी असणार आहे, इथिकली रॉंग असणार आहे, मोरली रॉंग असणार आहे. कारण हेतू काय आहे तुमचा चुकीचा आहे. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी काय केलं, मोठे मोठे प्रॉमिसेस केले, तुमचं ऍडमिशन करून घेतलं आणि बसवलं क्लासमध्ये आणि तुम्हाला वेगळंच काहीतरी शिकवलं, म्हणजे माझा हेतू काय होता, पैसे कमवणं, तर ती कशी ऍक्शन असेल माझी ऍक्शन, इथिकली रॉंग असणार आहे. ठीक आहे. म्हणजे इंटेंट काय आहे, तर टीचरचा इंटेंट काय असला पाहिजे की नॉलेज देणं, म्हणजे विद्यार्थ्यांना काय करणं, चांगलं नॉलेज देणं, जे काही तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी लागणार आहे ते कुठलंही हातात न ठेवता काय करणं, जेवढं पॉसिबल आहे तेवढं तुम्हाला देणं, तुमच्या सगळ्या गोष्टी करून घेणं. म्हणजे तुम्ही जे एक्झामला काय आहे की वेल प्रिपेअर त्या ठिकाणी जाल. इथिक्स जो सब्जेक्ट आहे तुम्हाला जेवढा जमलाय तर तेवढा काय करणं, तुम्हाला समजून सांगणं, हे टीचरचं काय असलं पाहिजे, कर्तव्य असलं पाहिजे. जर त्या मागचं कर्तव्य मी जास्त शायनिंग मारेल आणि जास्त पोरांना गोळा करून पैसे कमवेल हे जर असेल तर ते काय असणार आहे, इथिकली रॉंग असणार आहे. ठीक आहे. कळलं?